नमस्कार मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज भाग 4. समोरच्या उंच इमारती बघत असताना अचानक त्याच्या खालच्या दुकानात त्याला दादा दिसला. जगन्नाथ भूतकाळातनं भानावर आला. हो, तो दादाच आहे. त्याचं टक्कल आणि उरलेले पांढरे केस जरी ओळखायला अडथळा वाटत असले तरी चेहरा दादाचाच आहे. म्हणजे दादानी हे कापडाचं दुकान इथेच या इमारतीत थाटलंय तर म्हणजे राहायला सुद्धा तो इथेच असणार. कदाचित भैया शशी एकत्रच राहत असणार. 2 वर्षांपूर्वी आई वारल्याचं विशालकडनं कळालं होतं, मात्र घरच्यांनी मी कुठं आहे याचा साधा तपासही केला नव्हता. त्यावेळी मी नाशिकच्या तुरुंगात होतो. जगन्नाथला वाटलं उठावं या रहदारीतून आणि जवळ जाऊन दादाला बघावं. तिथेच आजूबाजूला शशी किंवा भैयाही दिसतील. उठून तो थोडा पुढे गेला आणि परत माघारी फिरून त्याच दुकानाच्या पायरीवर बसून राहिला. नको, त्यांनी ओळखलं तर माझी ही अवस्था बघून कदाचित तो तुटून जाईल. इतक्या वर्षांनी का होईना पण पूर्वीच्या जिव्हाळ्यानं मला मिठी मारून ओक्सा बोक्षी नको, मला तेच नको आहे. ते सगळे सुखात आहेत, ते तसेच राहू देत. जुन्या भरून आलेल्या जखमांना पुन्हा ओरखडे नको. बस फक्त एकदा डोळे भरून सगळ्यांना सुखात बघावं हीच इच्छा आहे. जगन्नाथ असा विचार करत अंधार पडण्याची वाट बघत त्या दुकानाच्या पायरीवर बसून राहिला. 7 वाजता एक माणूस अचानक त्याच्या पुढे येऊन थांबला. खिशातनं किल्ली काढून तो बंद शटरचं कुलूप उघडायला लागला. जगन्नाथ उठला, दुसरीकडे सरकला. कुणाचं आपल्याकडे लक्ष जाणार नाही अशी जागा हेरायला लागला. दुकानदारानं शटर उघडलं. ते मेडिकल स्टोअर होतं. तिथेच दुकानाच्या विरुद्ध बाजूला एका लहानशा चबुतऱ्यावर तो जाऊन बसला आणि लांबून दिसणाऱ्या दादाला तो निहाळत राहिला. थोड्याच वेळानं मेडिकल स्टोअर समोर एक स्कूटर येऊन थांबली. स्कूटरवरचा तरुण पायऱ्या चढून स्टोअर्सच्या मालकाशी बोलत होता. जगन्नाथला त्याचं बोलणं ऐकू येत नव्हतं, मात्र ती व्यक्ती पाठमोरी उभी असल्यानं बराच वेळ तो तिच्याकडे बघत राहिला. आणि अचानक ती व्यक्ती वळाली. जगन्नाथ विस्फारित नजरेनं त्या व्यक्तीकडे बघत राहिला. शशिकांत? शशी? किती राजविंडा दिसतोय. शशी स्कूटर जवळ आला तसा जगन्नाथनं चेहरा दुसरीकडे वळवला. स्कूटर कापड दुकानाच्या दिशेला निघाली. जगन्नाथला स्कूटरच्या नंबर प्लेटवर रेडक्रॉसचं चिन्ह दिसलं. स्कूटर कापड दुकानाच्या डाव्या बाजूला वळून इमारतीच्या पाठीमागे दिसेनाशी झाली. शशी डॉक्टर झाला हे बघून जगूला खूप समाधान वाटलं. त्याला बाबांची आठवण आली. बाबा असायला हवे होते, किती अभिमान वाटला असता त्यांना. ज्या अर्थी शशी याच इमारतीत शिरला त्या अर्थी भैयासुद्धा इथेच राहत असणार या विचारानं तो तिथेच रेंगाळायला लागला. आता बऱ्यापैकी अंधार दाटला होता. विजेच्या खांबावरील दिव्याचा प्रकाश टाळून तो कापड दुकानाच्या दिशेला एका पायरीवर विसावला. त्याचं लक्ष अचानक पुन्हा मेडिकल स्टोअरकडे गेलं तेव्हा बाजूचा दुकानदार जगन्नाथकडे हात दाखवून काहीतरी सांगत असल्याचं जगन्नाथच्या लक्षात आलं. मेडिकल स्टोअरवाला सुद्धा जगन्नाथकडे एकटक बघत होता. ते दोघे दुकानातनं खाली उतरले, जगन्नाथच्या दिशेनं आले. जगन्नाथच्या पोटात धस्स झालं. तो उठून उभा राहिला. मिस्टर, कोण आहे तू? कोण पाहिजे आपल्याला? एकानं दरडावत विचारलं. मी पत्ता शोधतोय, तो याच भागात राहतो. जगन्नाथ चाचरत म्हणाला. मला पत्ता शोधतो ठीक आहे ना, आपण कोणाचा? त्याचं नाव सांग की. दुसऱ्यानं विचारलं. विशाल गायकवाड. जगन्नाथनं तोंडात येईल ते नाव सांगितलं. हे बघे, विशाल गायकवाड नावाचं इथं कोणी राहत नाही. संपूर्ण पत्ता सांग. मेडिकलवाला म्हणाला. नाही, याच गल्लीत म्हणाला होता तो. घर नंबर माहीत नाही. तापा मारू नकोय. मागच्या 3 तासापासून बघतोय मी. इथं बसून काय निहाळतो रे तू? काय रेकी बिकी करतो का इथं? हा? पहिल्याने पुन्हा आवाज चढवून विचारलं. तेवढ्यात एक मोटरसायकल त्यांच्याजवळ येऊन थांबली.
मोटरसायकलवाल्यानं डोक्यावरचं हेल्मेट काढलं आणि विचारलं, काय झालं रे भगवान? त्याला बघून जगन्नाथला धस्स झालं. अंधुक प्रकाशातही जगन्नाथनं भैयाला ओळखलं. काय नाही, साला दुपारपासनं हिचा वासला निरीक्षण करतोय. नक्की काय पाहिजे हे तुला? पहिला आवाज चढवत म्हणाला. भैयानं जगन्नाथकडे बघितलं आणि म्हणाला, भुरटा दिसतोय, पोलिसात देऊन टाका याला. भैया असं म्हणाला आणि जगन्नाथची खात्री पटली की भैयानंही त्या अंधुक प्रकाशात आपल्याला ओळखलं नाही. नाही, पत्ता शोधायचा तुला ना, मग असा कडेला बसून काय राहिला तू, कुणाला न विचारता? मेडिकलवाल्यानं मुद्दा मांडला. कुणाचा पत्ता हवाय याला? भैयानी विचारलं. काय नाव मांडलं रे तू मागाशी? विशाल गायकवाड. विशाल गायकवाड? ते कॉर्पोरेशनमध्ये हेड क्लार्क आहेत ते? हो तेच. ते मंगळवार पेठेत राहतात, मराठी शाळेच्या समोर. भैयानं सांगितलं. थँक्यू. जगन्नाथ कृतज्ञतापूर्वक म्हणाला आणि त्याने तिथनं स्वतःची सुटका करून घेतली. अंधार वाटेवरनं चालताना जगन्नाथ स्वतःलाच विचारत होता, का आलोय मी इथे? हा कसला मोह आहे? जिथे संपूर्ण नाळच तुटली आहे तिथे पुन्हा काय जोडलं जाणार आहे? आणि ह्याचं उत्तर तो स्वतः शोधत होता. एक समाधान शोधायचं होतं. 7 वर्षापूर्वी उद्ध्वस्त झालेल्या घराला सावरलेलं बघायचं होतं. नाही तर मनात कायम शल्य बोचत राहिलं असतं, कदाचित आयुष्यभर. प्रायश्चित्त म्हणून भोगलेला तुरुंगवास कायम मनात ऋतून बसला होता. आता मुक्त वाटतंय, सर्वांचं क्षेम चाललंय. आईला भेटू शकलो नाही याचं मनात दुःख आहे, पण तिनेच मला नाकारलं म्हणून वैषम्य वाटायचंही काही कारण नाही. जगन्नाथ स्वतःशी संवाद करत चालला होता. पोटात भुकेचा डोंब आत्ता जाणवायला लागला. त्याची पावलं मंगळवार पेठेकडे आपोआप वळाली. विशाल आणि अनिताचं घर, शेवटचा मुक्काम. मग वाट दिसेल त्या दिशेनं चालायचं, जगण्याचा मार्ग शोधत. नाहीतरी प्रत्येकजण चालतच असतो स्वतः पुरत्या दिसणाऱ्या मार्गावरनं. इथे नियतीला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपणच शोधलेल्या मार्गात झालेले अडथळे म्हणजे नियती नाही. विचारांच्या तंद्रीत तो विशालच्या दारापुढे केव्हा येऊन पोचला त्यालाच कळलं नाही. पूर्वीच्या बैठ्या चाळीचं रूपांतर उंच इमारतीत झाल्यामुळे त्याला नेमक्या कुठल्या फ्लॅटमध्ये तो राहतो हे समजणं कठीण होतं. तिथे खेळणाऱ्या मुलांपैकी एकाला जगन्नाथनं विचारलं. तो मुलगा एका 4-5 वर्षाच्या मुलाला हाका मारत म्हणाला, अरे दिन्या, तुमच्याकडे आलंय बघ कोणीतरी. तो चुणचुणीत मुलगा जगूकडे बघत राहिला. तू विशाल गायकवाडचा मुलगा? जगन्नाथनी त्या मुलाला विचारलं. हो. मुलांनी मान हलवली. चल मला तुमचं घर दाखव. जगन्नाथ म्हणाला आणि त्या मुलाच्या मागनं चालायला लागला. जवळच्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावरच्या दारात येऊन मुलानं बेलचं बटण दाबलं. अनितानं अर्धवट दार उघडलं. जगूला बघून ती म्हणाली, कोण पाहिजे? विशाल गायकवाड. ते आत्ताच बाहेर गेलेत. अनिता दारातून म्हणाली. काय काम काय होतं? जगूकडे निरखून बघत तिने विचारलं. तिने आपल्याला ओळखलं नाही हे जगन्नाथच्या लक्षात आलं आणि तिची गंमत करावी म्हणून तो म्हणाला, नाही ठीक आहे, ते नसतील तरी सौभाग्यवती अनिता गायकवाड भेटल्या तरी चालेल. जगन्नाथ गंभीरपणे म्हणाला. आपण कोण? अनिता संशयानं बघत म्हणाली. मी जगन्नाथ विश्वासराव पाळंदे. अगं बाई दादा तू, अरे आधी बोलायचं नाहीस का? दार पूर्ण उघडून त्याला आत घेत ती म्हणाली, अरे ओळखलं नाही रे मी तुला, कसा अवतार करून घेतलायस? ती लगबगीनं सोफा साफ करत त्याला म्हणाली, बैस रे दादा बैस. आणि ही दाढी कसली साधूसारखी वाढवली आहे? बैस आलेच. असं म्हणत ती उत्साहात आत गेली. पाण्याचा ग्लास घेऊन आली. पाण्याचा ग्लास त्याच्या समोर धरत म्हणाली, आलास कधी? आम्हाला माहिती कसं नाही? अगं थांब की, मला बोलू देतेस का नाही? जगन्नाथ हसत म्हणाला आणि त्याने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. आणि त्याने पटकन मोबाईल लावला आणि उत्साहात नवऱ्याला म्हणाली, अहो दादा आलाय, जगू दादा. अहो खरंच आलाय, तुम्ही लवकर या. अहो ते उद्या बघता येईल, तुम्ही आत्ता लवकर या आणि येताना मटण घेऊन या. अनिता उत्साहानं म्हणाली आणि फोन बंद केला. अगं कशाला त्रास घेतेयस? साधी आपली भाजी भाकरी कर ना. नाही ते नाही चालणार. आणि मला त्रास कसला? तू आलास केव्हा? आम्हाला आधी का नाही कळवलंस? अनिता लटक्या रागानं म्हणाली.
अगं आजच येतोय सरळ तुमच्याकडे. घरी नाही गेलास? जाऊन आलो की. आमची बरी आठवण झाली म्हणायची. अगं म्हणून लगेच इकडेच आलो ना. आणि आधी ती दाढी काढून टाक बाबा. तब्येत किती खराब झाली आहे हे सुद्धा ओळखू शकणार नाही तुला. अनिता उत्साहानं भरभरून बोलत होती. डोरबेल वाजली आणि त्यानं पटकन जाऊन दरवाजा उघडला. विशालनं घरात शिरल्या शिरल्या जगन्नाथाला मिठी मारली. क्षणभर दोघांच्याही तोंडून शब्द फुटले नाहीत. विशालच्या गदगदणाऱ्या पाठीवर थोपटत जगन्नाथ स्वतःचे अश्रू मोठ्या कष्टानं रोखत होता. अनितालाही स्वतःला रोखता नाही आलं. तिने डोळ्याला पदर लावला आणि ती आवेगात आतच निघून गेली. मित्रा, जे होतंय ना ते बऱ्या करता. जगन्नाथ स्वतःच्या आवाजावर नियंत्रण ठेवत म्हणाला. अरे इथे राजकारणात राहून जे शिकता आलं नसतं ना ते मी ह्या 7 वर्षात शिकलो. दुःख हे मानण्यावर असतं रे. विशालनं रुमालानं आपले डोळे पुसले आणि स्वतःला सावरत ते दोघं सोफ्यावर बसले. घरी भेटलास का सगळ्यांना? विशालने विचारलं. हो भेटलो. काय म्हणाले दादा? काही नाही, सर्व ठीक आहे. बस एवढंच? हो एवढंच. आणि अजून काय विशेष? अरे तुझ्या वाटणीबद्दल काही बोलले नाहीत का? माझी वाटणी? हो, खालचं कापड दुकान. मला समजलं नाही विशाल. जघू गोंधळून म्हणाला. अरे जुनं घर पाडून बिल्डरनी तिथे नवीन 6 मजली इमारत बांधली आहे, बघितलीस ना तू? हो बघितली ना. मग त्या तिघांना 2 BHK मिळालेत. आणि तुझ्या आयुष्यातून खाली कमर्शियल गाळा म्हणजे दादानं टाकलेलं कापडाचं दुकान ते तुझं आहे. विशालनं माहिती दिली. असेल पण मला नको आहे ते. का? मग तू काय करणार आहेस? मी दुसरीकडे जाणार आहे. कुठे? आहे एक ठिकाण. माझा मित्र आहे, तो एकटाच आहे. 20 एकर बागायती आहे. दोघं मिळून नवीन प्रयोग करायचा असं ठरलंय. जगन्नाथनं मोघम उत्तर दिलं. दरम्यान अनिता स्वयंपाक करता करता दोघांचं बोलणं ऐकत होती. ती मध्येच म्हणाली. अरे दादा, तू शेती करणार? नाही ग, शेतीच असं नाही, काही पूरक धंद्यांची योजना आहे. अरे पण इथे नुसतं गल्ल्यावर बसून राहायचंय तुला. रोज 3-4 हजाराला मरण नाही आहे. असू देत रे, पण मला इथे या शहरात राहायचंच नाही आहे. जगन्नाथ गंभीरपणे म्हणाला. नंतर क्षणभर कुणी काहीही बोललं नाही. दादा मला सांग, भैया तुसडेपणानं वागले का तुझ्याशी? नाही रे. मग असं का म्हणतोयस? विशाल, तुम्हा दोघांना मी खरं ते सांगतो. मी आधी तिकडे गेलो होतो पण त्यांना भेटलो नाही रे मी. मला ना फक्त त्यांना लांबून एकदाच बघायचं होतं फक्त. म्हणजे तू आलायस हे त्यांना माहिती नाही? नाही माहिती. अरे असं का? त्यांचा अजूनही तुझ्यावर राग आहे असं तुला वाटतंय का? नाही रे, तसं काही नाही, पण मला त्यांना पुन्हा कुठल्याही पेचात पाडायचं नाही आहे. मला ना फक्त त्यांची खुशाली बघायची होती माझ्या मनाच्या समाधानासाठी. अरे अगदी मजेत आहेत ते सगळे. दादानं दुसरं लग्न केलं आहे. 2 मुलं आहेत त्याला. भैयानं 3 वर्षापूर्वी त्याच्याच बँकेतल्या पोरीशी लग्न केलं. त्यालाही एक मुलगा आहे. शशी डॉक्टर झाला. मागच्या वर्षी त्यांनी इंटरकास्ट लव्ह मॅरेज केलं आहे. उपनगरात हॉस्पिटल टाकलं आहे. विशालने माहिती पुरवली. आणखीन महत्त्वाची गोष्ट तुला कळली का? काय? ती मुलगी कोण होती हे तुला समजलं नाही? कोणती मुलगी रे? अरे तीच मुलगी ना जिच्यामुळे सगळं रामायण घडलं. ती वहिनींना फसून पार्लरला नेणारी. कोण होती ती मुलगी? जगन्नाथनं कान टावकारले. तुला कसं कळणार म्हणा. आमच्यापासून दूर जाण्यासाठी तू तुरुंग बदलत राहिलास. अरे ते जाऊ देत ना. ती कोण होती ते आधी सांग. अरे ती मुंबईची बारबाला होती. मुंबईची? हो. तिचा मृतदेह जुन्या पुलाच्या खाली आढळला. तिचा खून करून कोणीतरी तिथं फेकला होतं. तिची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी वृत्तपत्रात तिचा फोटो छापला. तो फोटो त्या पार्लरवाल्या बाईनी ओळखला आणि तिने पोलिसांना भेटून तिला भेटून गेलेली मुलगी तीच होती ते सांगितलं. ऐसी मग पुढे? अरे मग काय, मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे तपास केला. ती मुंबईत एका बारमध्ये डान्स करत होती ही माहिती पुढे आली. नंतर तिच्या जास्तीत जास्त संपर्कातल्या व्यक्तींचा शोध पोलिसांनी लावला.
त्यात इथल्या माजी नगरसेवकाचं म्हणजे त्या डोंगरेचं नाव समजलं. काय? डोंगरेचं नाव समजलं? हां, डोंगरेचं. पोलिसी खाक्यापुढे त्याचं काय चाललं नाही. शेवटी त्यांनी कबूल केलं की ती मुलगी डोंगरेला वारंवार ब्लॅकमेल करत होती, म्हणून त्यांनी तिला संपवलं. माय गॉड, तो डोंगरे इतका पाताळ यंत्री असेल असं वाटलं नव्हतं रे मला. जगन्नाथ दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाला, आता बसलाय खडी फोडत येरवड्याच्या तुरुंगात. आत्ता माझ्या लक्षात येतंय विशाल, सत्ताधारी पक्षाचे आमदार पाटील यांनी मला त्यांच्या पक्षात यायचं आमंत्रण दिलं ना, तेव्हापासूनच हा डोंगरे दुखावला गेला होता. चला जेवण तयार आहे, जेवता जेवता गप्पा मारा, असं म्हणत आणि त्यानं टेबलावर ताटं मांडली. पण खरं सांगू का विशाल, माझा संशय ना शेट्टीवर होता. अरे नाही, सुरुवातीला बऱ्याच जणांना तेच वाटलं होतं बरं का. पण तुझ्यानंतर त्यांनी पार्टीचं काम अगदी चोख केलं. सामंतांना पुन्हा निवडून आणलं, पण तो सुद्धा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आला. जगन्नाथचे डोळेच भरून आले. रुमालानं डोळे पुसत तो म्हणाला, बरं झालं विशाल, सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला. दादा, अरे आमटी तिखट झाली आहे का? नाही ग, खूप छान झाली आहे. बऱ्याच दिवसांनी घरचं जेवण जेवतोय. वहिनीची आठवण आली ग. जेवणं झाली आणि जगन्नाथ निरोप घ्यायची तयारी करायला लागला. आता ह्यावेळी कुठे जाणार आहेस तू? आता झोप, उद्या बघू. नाही, आता जायला हवं, 1 वाजता ट्रेन आहे. अरे जगोदा, रागावू नकोस. हे बघ, मी तुझ्यापेक्षा सगळ्या बाबतीत लहान आहे. तू का असा हट्टीपणानं वागतोयस? दोष नसताना शिक्षा भोगलीस. आता सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर सगळ्यांपासून दूर का जातोयस तू? बघ विशाल, मी जर ती शिक्षा भोगली नसती ना, तर जन्मभर कुढत बसलो असतो मी. आई आणि भावांनी मला घरातून जरी हाकलून दिलं नसतं ना, तरी मला तुरुंगापेक्षा घरात राहणं खूप अवघड झालं असतं. अरे दोष माझा नसला तरी घडलेल्या प्रसंगांना मीच जबाबदार होतो आणि अजून सुद्धा आहे. तू 5 मिनिटं थांब फक्त, मी आलो, असं म्हणत विशाल चप्पल घालून बाहेर जायला लागला. विशाल थांब ना, विशाल थांब. हे बघ, तू दादा किंवा भैया कोणालाही सांगायचं नाही आहेस, माझी शपथ आहे तुला. अरे मी तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे जगुदा, असं म्हणत विशाल बाहेर पडला. दादा एक बोलू? इतर कोणाला नाही भेटलास ना तू तरी चालेल, पण एका व्यक्तीला भेटून गेलास ना तर खूप बरं वाटेल तिला. कुणाला? सरलाला. नको ग. अगं दुःख हे पुरून टाकायची असतात, उकरायची नसतात अनिता. अरे खूप रडली ती लग्नामध्ये. शेवटपर्यंत तिने प्रतिकार केला, पण तिच्या नातेवाईकांच्या दबावापुढे काही चाललं नाही रे तिचं. अजून कधी भेटली तर विचारते, तुझं काही पत्र वगैरे आलंय का? 2 वेळा भेटून गेली अगं ती मला इथल्या तुरुंगात असताना. 7 वर्ष थांबायची त्याची तयारी आहे असंही म्हणत होती. शेवटी उरावर धोंडा ठेवून मी तिला म्हणालो की मी फक्त मैत्रीण म्हणून पाहिले तुझ्याकडे, तेव्हा खूप रडली. खोटं बोलतोयस असंही म्हणाली. मी तुरुंगच बदलून टाकला. माझ्यामुळे तिच्या आयुष्याचं मातेरं झालं असतं, पण आता ती सुखात आहे ना. कसं आहे, काळ हा सर्व दुःखांवर रामबाण औषध आहे. तुम्हा पुरुषांना बायकांचं मन नाही कळायचं रे. अनिता मनातल्या मनात म्हणाली. तेवढ्यात विशाल परत आला. हे घे, हे बरोबर असू देत, असं म्हणत 2000च्या 2 नोटा जगन्नाथ पुढे धरल्या. अच्छा, म्हणजे तू ह्याच्यासाठी ATM मध्ये गेला होतास तर? हो, असू दे तुझ्याबरोबर. अरे माझ्याकडे आहेत पैसे विशाल, आम्हाला ना आम्ही तिथे काम केल्याचा मोबदला मिळतो. जगन्नाथ पैसे परत करत म्हणाला. हे बघ, आमच्यावर तू उपकार केलेस म्हणून उपकाराची परतफेड समजू नको. तुझ्या उपकाराची परतफेड कधीही होऊ शकत नाही. अरे तू नसतास ना तर आमचा हा जो संसार दिसतोय ना, हा दिसलाच नसता कधी. तुला माहिती आहे, आम्ही दोघांनी शेवटी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. विशाल भरल्या आवाजात म्हणाला. तसं जगन्नाथनं पैसे ठेवून घेतले. दादा दादा, आमचा पत्ता हाच राहील, तुझा मात्र कळवत जा हां. अनिता डोळ्याला पदर लावून म्हणाली. नक्की, बरं येतो मी, असं म्हणत जगन्नाथ त्या काळोखात शांत पहुडलेल्या रस्त्यातनं चालायला लागला.
अंधुक प्रकाशात भरलेल्या डोळ्यातनं एक आकृती जणू विरघळतच दृष्टीआड झाली. मित्रांनो, हा 4था भाग इथे संपला. 5वा भाग उद्या ऐकत रहा. शिवाजी देशमुख लिखित आयुष्य हे.